मुंबई ते पुणे देशातील सर्वात विकसित, वेगवान आणि आधुनिक महामार्ग म्हणून ओळखला जाणारा मार्ग. पण आजही सामान्य माणसासाठी हा प्रवास 3 तासांचा नाही तर 6 तासांपेक्षा जास्त वेळ घेणारा ठरलाय. पहिल्यांदा ऐकल्यावर वाटेल एक्सप्रेस वेवर अपघात झाला का, टँकर पलटी झाला का? पण नाही, ही रोजचीच कहाणी आहे. श्रीमंत वर्ग स्वतःच्या गाडी 100 ते 120 च्या स्पीडनं 3 तासात प्रवास पूर्ण करतो. पण 60% सामान्य प्रवासी हा बस, शेअर्ड कार, खासगी ट्रॅव्हल्स किंवा मग इतर काही वाहनांच्या सेवांवर अवलंबून असतो. हे मात्र 6 तासांपेक्षा अधिक वेळ ताटकळत राहतात. मुंबई, दादर असो किंवा पुणे स्टेशन, गाडी निघायची वेळ एक, पण आणखी एक पॅसेंजर घेतो म्हणत 1 ते 2 तास उभं राहणं ही रोजचीच बाब झालीये. पैसे आधी घेतले जातात, मग मध्येच हॉटेलवर गाडी थांबवली जाते. पुणे शहरात पोहोचल्यावर इथपर्यंतच सेवा म्हणत दुसऱ्या गाडीत बसवलं जातं. ही केवळ गैरसोय नाही तर प्रवाशांची उघडपणे फसवणूक आहे. त्यात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाढलेले खड्डे, काही ठिकाणी खराब दर्जाचे रस्ते हे प्रश्न उपस्थित करतात. कोट्यावधींचा टोल भरूनही सुविधा का मिळत नाही हा प्रश्न निर्माण होतो. वाहतूक विभागाचं लक्ष शिस्तीपेक्षा वसुलीकडे जास्त आहे का? सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेची आणि वेळेची किंमत नेमकी कोण ठरवणार? आता प्रश्न थेट जबाबदारांकडे आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुंबई पुणे प्रवास खरोखर 3 तासात पूर्ण होईल यासाठी ठोस उपाययोजना कधी राबवल्या जाणार? खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीवर अंकुश कधी? आणि एक्सप्रेस वेवरील दर्जेदार रस्त्यांची हमी कधी? की सामान्य माणूस असा 6 तासांच्या प्रवासाची शिक्षा भोगत राहणार? हा फक्त प्रवासाचा प्रश्न नाही, ही वेळ, पैसा आणि सामान्य जनतेच्या सन्मानाची लढाई आहे. पहा जागृत, रहा जागृत. जागृत महाराष्ट्र न्यूज, मुंबई.